महापौर निवडणुकीत ठाकरेंची का माघार? ठाकरेंना नगरसेवकांच्या मतफुटीची भीती? ठाकरेंची झाकली मूठ 1.25 लाखांची? मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महापौर पदासाठी रितू तावडे तर उपमहापौर पदासाठी संजय घाडींना उमेदवारी देण्यात आली। पण या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं। पण मातोश्रीवर निवडक नेत्यांशी खलबत झाल्यानंतर उमेदवारी न देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतला। त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं हे स्पष्टीकरण दिलंय। आमची लढाई ही मराठीच्या अस्मितेसाठीच होती, कायम ती करत आलोय, पुढेही करत राहू। आणि मुंबईचं जिथे आता मराठीच महापौर दिलाय त्या नक्कीच आम्ही अपशकून करणार नाही। तर ती आम्ही भूमिका पद्धतशीर, नीट नेटकी, कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता प्रत्येक नगरसेवक आपापल्या विभागातला जे काही प्रश्न आहेत ते सक्षमपणे भांडतील मुंबईसाठी। महापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याविषयी ठाकरेंच्या पक्षानं भलेही हा युक्तिवाद केला असला तरी त्याला अनेक कंगोरेही आहेत। महापौर पदाची निवडणूक झाली असती तर ठाकरेंच्या शिवसेनेला नगरसेवकांच्या एकजुटीचं दर्शन घडवावं लागलं असतं। नगरसेवकांची मतं फुटण्याची भीतीही होती। या पार्श्वभूमीवरती निवडणूक न लढवता एकसंधपणाची परीक्षा टाळण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेनं केल्याची माहिती मिळते। इथे मुद्दा असा आहे की एकतर मराठी आणि पुन्हा हिंदू असं दोन्ही कॉम्बिनेशन भाजपाने साधल्यामुळं बहुधा अशा उमेदवाराच्या विरोधात उमेदवार उभा करून विनाकारण आपले पत्ते उघड करायचे नाहीत आणि ही मूठ झाकलेलीच राहावी असा प्रयत्न झालेला दिसतोय। मुंबई महापालिका निवडणूक दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र लढवली होती। शिवसेनेचे 65 तर मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले होते। दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली असली तरी महापौर पदाच्या निवडणुकीत मनसेनं आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही। महापालिकेत एक स्वीकृत नगरसेवक मिळावा अशी मनसेची मागणी होती, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं याबाबत सहमती दर्शवलेली नाही। महापौर पदाची निवडणूक झाली असती तर मनसेची भूमिका उघड झाली असती। हे टाळण्यासाठी ठाकरेंनी महापौर पदाचा उमेदवार न दिल्याची चर्चा आहे। मनसेच्या संख्याबळानुसार असं कुठलं स्वीकृत नगरसेवक मिळणार नाही, परंतु उद्धवजींच्या कोट्यातून आम्हाला एखादी सीट मिळावी अशी पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे। ती माननीय आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहेत ते त्या बाबतीत उद्धवजींशी बोलतील आणि आम्हाला ती जर मिळाली तर आनंद आहे। ते बघा, हे आमचे पक्षप्रमुख आहेत ना, दोन्ही नेते शिवसेनेचा उद्धव साहेब आणि राजसाहेब ठरवतील कोण काय बोलतं। याच्यापेक्षा दोन्ही पक्षाचे नेते काय बोलतात त्याला महत्त्व आहे। काँग्रेसनं या निवडणुकीत शिवसेना उभाटाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे महापालिका निवडणूक लढवली, मात्र राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करत काँग्रेसनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र असताना पुन्हा पाठिंब्यासाठी काँग्रेसच्या नागदुऱ्या काढाव्या लागल्या असत्या। यावरून भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेला घेरलं असतं। हे टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं निवडणूक टाळल्याची चर्चा आहे। जेव्हा निवडणुका सोबत लढल्या नाहीत, महाविकास आघाडी मुंबईमध्ये दिसली नाही, तेव्हा इथे या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा काँग्रेसने कदाचित दिला नसता आणि काँग्रेसने असं म्हटलेलं आहे की आम्हाला काही आमच्या पक्षाच्या हायकमांडकडून तसे आदेश आलेले नाहीत। म्हणजे काँग्रेस आपलाही उमेदवार देणार नव्हतं, शिवाय आपला उमेदवार देणार नसेल तर शिवसेनेच्या उमेदवाराला का पाठिंबा द्या असाही एक मुद्दा किंवा एक मतप्रवाह या पक्षात असू शकतो। ठाकरेंच्या पक्षासोबत निवडणूक लढवणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाचे एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळं अगोदरच ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। या सर्व पार्श्वभूमीवर महापौर पदासाठी उमेदवार न देऊन ठाकरेंनी झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।